पनवेलमधील कळंबोळी परिसरात प्रस्तावित फेरीवाला क्षेत्रावरून नागरिक आणि प्रशासन आमने सामने आले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या जागेवर फेरीवाला क्षेत्र उभारण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. या ठिकाणी फेरीवाला क्षेत्र झाल्यास वाहतूक कोंडी, वाढती गर्दी आणि इतर नागरी समस्या निर्माण होतील अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याऐवजी या जागेवर उद्यान, क्रीडांगण किंवा इतर सार्वजनिक सुविधा विकसित करण्यात याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभागी झाले. नगरसेवक रामदास शेवाळे यांनी नागरिकांच्या भूमिकेला पाठिंबा देत फेरीवाला क्षेत्राला विरोध केला. दरम्यान नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली जाईल आणि सर्वांना न्याय देणारा योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. आता प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते याकडे कळंबोळीकरांचे लक्ष लागले आहे. सहकारी रामदास शेवाळे त्या ठिकाणी काल गेले होते. विरोधकाची भूमिका तुम्ही बघितली असेल. विरोधकांशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तिथं शून्य विरोधक राहिलेला आहे. विरोधक राहिले म्हणजे पब्लिक राहिली असा विषय नाही. पब्लिक आमचीच आहे आणि पब्लिकला तो आरक्षित हॉकर झोन आहे. तो आरक्षित हॉकर झोन आहे. शिडकोनी टाकलेला हॉकर झोन आहे. आम्ही त्या ठिकाणी शेवाळे साहेब आम्ही आणि प्रशासनाची चर्चा करून जनतेला जायचा कसा रस्ता मिळेल त्या अनुषंगाने त्याचा मार्ग आम्ही नक्की 100% येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काढू. मागणी केली, विरोध नाही केला. त्यांनी रस्ता पाहिजे म्हणून सांगितलं. शेवटी जनता जनार्दन आहे. जनतेचं ऐकणं आम्हाला क्रमप्राप्त आहे.